सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की। आवाज का कमी आहे तुमचा? आपण सत्संग बंद करून गप्पा मारू आज, काय हरकत नाही तुमची तशी इच्छा असेल तर। नाही, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की। सर्व अमरावतीला कळालं पाहिजे इथं कार्यक्रम चालू आहे आणि आपल्या मनातही पक्क झालं पाहिजे का कार्यक्रमाला आपण आलेलो आहे, सत्संगाला आलेलो आहे। म्हणजे सारं डोक्यातलं जे आहे ते बाहेर जाऊन एकाग्र होण्यासाठी परमेश्वराचा जय जयकार मोठ्या आवाजात केला पाहिजे। श्रीकृष्ण मंदिर देवस्थान ट्रस्ट या ट्रस्टीच्या वतीनं श्री क्षेत्र माता खिडकी येथे 17 तारखेपासून आपण या ब्रह्मविद्या शास्त्राच्या मोकळं विवेचनातून निरूपण करत आहोत। आज तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसाच्या अनुषंगाने आपण चिंतन करत असताना अनेक सूचना आल्या। त्या सूचनांचा आधार करून तुम्हाला झेपेल, तुम्हाला समजेल, तुम्हाला कळेल, तुमच्या डोक्यात घुसेल अशा पद्धतीनं हे विवेचन करण्याचा मी प्रयत्न करत आहोत। पहिल्या दिवशी आपण बघितलं धर्म काय आहे, काल आपण बघितलं धर्म कशात आहे। हे तुम्हाला समजतं का? लक्षात येतं का? लक्षात येतं का? मी जे काल केलं विवेचन, परवा केलं विवेचन, ते लक्षात येतंय का असा प्रश्न विचारतोय तुम्हाला। येतोय म्हणजे तुम्ही इथं आहात, लक्षात येतं म्हणजे इथं आहात। लक्षात येणं म्हणजे काय? त्यावरती चालण्याचा विचार करणं, प्रयत्न करणं। आवडणं म्हणजे काय? ते स्वीकारणं। म्हणजे तुमच्या लक्षात आलं, तुम्हाला आवडलं, याचा अर्थ तुम्ही त्यावरती चालण्याचा विचार करताय। धर्म चालण्यासाठी असतो, धर्म स्वीकारण्यासाठी असतो, धर्म त्यावरती जाण्यासाठी असतो। आता तुमच्या डोक्यात असेल धर्म धर्म धर्म, बाबा खूप हॅमरिंग करतात आमच्यावरती। पण धर्माच्या गोष्टी धर्माच्या सत्संगात करायच्या नाही तर कुठं करायच्या? सत्संगामध्ये धर्माचं चिंतन विवेचन नाही करायचं तर कुठं करायचं? बरं, धर्माच्या सत्संगामध्ये धर्माचं तत्त्वज्ञान, धर्माची आचारप्रणाली, विचारप्रणाली याचं चिंतन नाही करायचं तर मग काय गप्पा मारायच्या? धर्माच्या गोष्टीमध्ये, धर्माच्या सत्संगामध्ये धर्माच्याच गप्पा मारायच्या असतात, धर्माचंच चिंतन करायचं असतं, धर्माचंच विवेचन करायचं असतं। धर्म काय आहे हे समजून घ्यायचं असतं, धर्म कशात आहे हे समजून घ्यायचं असतं आणि हे करत असताना धर्म कशात नाही हे पण समजून घ्यायचं असतं। कारण धर्म कशात आहे हे आपल्याला समजलं, परंतु कशात नाही आहे हे बी समजणं गरजेचं आहे। ज्यावेळेस आपण आजारी पडतो, आपल्या शरीरामध्ये एक अशक्ती निर्माण होते, ग्लानी निर्माण होते। आपण डॉक्टर का गेल्यानंतर ते चेक करतात, ब्लड चेक करतात, बाकीचं सर्व जे बी गरजेचं आहे ते चेकअप करतात आणि त्या चेकअपमधून काय शोधतात ते नेमकी आपल्या शरीरामध्ये काय कमतरता झाली, त्या कमतरतेमुळं आपल्याला आजार झाला, ती कमतरता भरून काढण्यासाठी मग टॉनिक दिले जातं, गोळ्या दिल्या जातात, औषधं दिल्या जातात। तशी आपल्या जीवनामध्ये काय कमतरता आहे धर्माच्या अनुषंगाने, काय कमी आहे धर्माच्या अनुषंगाने, हे जर आपल्या लक्षात आलं तर आपल्याला ते भरून काढण्यासाठी सोपं होऊन जाईल आणि त्यावरती चालणं, त्यावरती स्वीकारणं, त्यावरती सातत्यपूर्ण परमेश्वराचं आणि आपल्यातलं अंतर कमी करणं हे सोपं होऊन जाईल। म्हणून आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये जीवन करत असताना, प्रवास करत असताना आपण काय कमी पडतोय, कुठं कमी पडतोय। जे लोक गाठ्या करतात ना त्यांनी गाठ्या ठेवून द्या। गाठ्याच्या वेळेस करा, स्मरणाच्या वेळेस करा, सत्संगाच्या वेळेस करा। आपलं काय होतं, इथं आलं घरचा विचार करताय, घरी गेले सत्संगाचा विचार करताय, सत्संग ऐकताय, गाठ स्मरण करताय, स्मरणाच्या वेळेस डोक्यात काय काय येतंय, एकाग्र व्हा। जिथं गेले, ज्याच्यासाठी गेले तेच ऐका, तेच समजून घ्या, तेच जाणून घ्या। एखादा खेळाडू असतो, तो खूप प्रॅक्टिस करतो आणि छोट्या याच्यातून तो हारतो, ती स्पर्धा आहे तो जिंकू शकत नाही। किंवा एखादा विद्यार्थी असतो, खूप अभ्यास करतो, परंतु 1-2 मार्कांनी नापास होतो। पुढच्या वेळेस तो काय विचार करतो, ते 1-2 मार्क आपल्याला भरून काढायचे, मग आपण कुठं कमी पडलो।
ती कमतरता शोधतो आणि ती कमतरता शोधल्यानंतर त्यावरती मात करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातून मात केलं का मग तो सक्सेस होतो. आपल्याला धर्मात सक्सेस व्हायचं म्हणजे नेमकं करायचं काय? परमेश्वराचं आणि आपलं अंतर कमी करायचं. धर्म हा मुक्तीसाठी आहे. मुक्ती काय आहे याचं विवेचन आपण करतोय, चिंतन आपण करतोय. मुक्ती कशापासून पाहिजे याचंही आपण चिंतन करतोय आणि ती मुक्ती मिळवण्यासाठी काय करावं लागेल हे परमेश्वराने तत्त्वज्ञानातून सांगितलेलं आहे. आणि हे तत्त्वज्ञानात लीळाचरित्रामध्ये आहे. लीळाचरित्रामध्ये लीळा आहे, सूत्र आहे, दृष्टांत आहे आणि यातून आपण धर्म काय आहे हे समजून घेत असतो. आपल्या विवेचनामध्ये, आपल्या सत्संगामध्ये सुद्धा आपण लीळा आल्या, लीळेचे हेतू आले, सूत्र आले, सूत्राचा अर्थ आला, दृष्टांत आले. दृष्टांतातून परमेश्वरांनी नेमकं आपल्याला काय बोध दिला, काय समजावलं हे पण आलं. काल आपण 10 ते 12 सूत्र बघितले, 4, 5, 6 दृष्टांत बघितले, त्याचं विवेचन केलं, चिंतन केलं परवाच्या दिवशी सुद्धा. परंतु तुम्ही अभ्यास करत असाल तर तुमच्या लक्षात येईल. जेव्हा एखादे भिक्षुक तुमच्याकडे येतात, विवेचन करतात, मार्गदर्शन करतात, ते काय बोलतात, कशातलं बोलतात, कुठलं बोलतात हे समजण्यासाठी पहिलं तुम्हाला धर्माचा अभ्यासक्रम काय आहे, सिलेबस काय आहे हे जर समजलेलं असेल तर तुम्हाला कळेल का हे सिलेबसमधलं आहे, सिलेबसच्या बाहेरचं आहे, अभ्यासक्रमातलं आहे, अभ्यासक्रमाच्या बाहेरचं आहे. एखादा विद्यार्थी असतो बघा, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देतात, राज्यसेवा, IPS, IAS ऑफिसर होण्यासाठी, किंवा 10वीचे बोर्डाचे पेपर असतात, 12वीचे बोर्डाचे पेपर असतात. प्रत्येक पहिलीला सुद्धा अभ्यासक्रम असतो, सिलेबस असतो. प्रत्येक वर्गाला अभ्यासक्रम ठरलेला असतो. पहिले 6 महिन्याचे अभ्यासक्रम, त्यानुसार पेपर, त्यानुसार उत्तरं आपल्याला द्यायची असतात. वर्षाची वार्षिक एक्झाम असते, त्याचा अभ्यासक्रम ठरलेला असतो. हे सर्व ठरलेलं असतं. आणि यदाकदाचित तो विद्यार्थी पेपरला गेल्यानंतर त्या सिलेबसच्या बाहेरचा एखादा प्रश्न आला तर तो अभ्यास करणार असल्यामुळे त्याच्या लगेच लक्षात येतं का अरे हा आपला प्रश्न हा सिलेबसमधला नाही, अभ्यासक्रमातला नाही आहे. तो तक्रार करतो आणि जे बोर्ड आहे म्हणजे स्कूल आहे ते निर्णय घेतात की या विद्यार्थ्यांनी बरोबर आपल्याला सिलेबसच्या बाहेरचा प्रश्न टाकलेला आहे, तो लक्षात आणून दिलेला आहे. मग त्यावेळेस ते काय करतात, त्याला सर्व विद्यार्थ्यांना त्या प्रश्नाचं 100% उत्तर देतात. ते कोणी लिहो, अगर ना लिहो, योग्य लिहो, अयोग्य लिहो. का तर तो अभ्यासक्रमाच्या बाहेरचा प्रश्न होता. तसं आपल्या धर्माचा अभ्यासक्रम ठरलेला आहे, परमेश्वराने जो आपल्याला दिलेला आहे. तो श्रीमद भगवद्गीता आहे, सूत्रपाठ आहे, लीळाचरित्र आहे, दृष्टांत आहे. तो अभ्यासक्रमच जर आपल्याला माहीत नसेल, तो सिलेबसच आपल्याला माहीत नसेल, इथं किती मोठे साधू संत आले आणि त्यांनी तुम्हाला निरूपण केलं, चिंतन केलं, सत्संग घेतला, मार्गदर्शन केलं, तर तुम्हाला ते लक्षातच येणार नाही नेमकं बाबा सांगताय काय, सूत्र सांगताय, दृष्टांत सांगताय, लीळा सांगताय, नेमकं सांगताय काय, फक्त सांगायचं म्हणून सांगताय. असं न होण्यासाठी आपल्याला अभ्यासक्रम समजून उमजून अभ्यास करावा लागेल. मी आता 5 दिवस आलो, 7 दिवस आलो, वर्षभरात या ट्रस्टच्या माध्यमातून 4-4 वेळा, 5-5 वेळा कार्यक्रम होतात. तुम्ही सत्संगाला येतात, इतर वेळेस तुमचे वैयक्तिक सत्संग, वैयक्तिक अभ्यास असतो. चिंतन तुम्ही करता, जितकं पाहिजे तितकं करण्याचा प्रयत्न करतात. परंतु कसं करायचं, काय करायचं याचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय आपल्याला ते लक्षात येणार. आपण शाळेत पण जातो, मार्गदर्शन घेतो, ट्युशनला जातो, मार्गदर्शन घेतो. का तर ते अभ्यास आपण घरी ते पुस्तक वाचू शकत नाही का, नाही, पण ते समजून घ्यायचे असतात, जाणून घ्यायचे असतात. तसं शास्त्रसुद्धा समजून घ्यायचं असतं, जाणून घ्यायचं असतं. आपल्या बुद्धीच्या कुवतीनुसार आपल्याला ते किती कळेल, किती लक्षात येईल, किती आपण त्याच्यावर चिंतन करतो, त्यावरती किती चालण्याचा प्रयत्न करतो, हे आपल्या प्रयत्नावरती ठरतं. प्रयत्न कराल तर त्यातलं तुम्हाला बऱ्यापैकी भेटेल. परंतु अशा काही गोष्टी आहे का त्या तुम्हाला योग्य व्यक्तीकडून मार्गदर्शन घ्यावंच लागेल. यथार्थपणे जो व्यक्ती सांगतो त्याच्याकडून समजून घ्यावंच लागेल. त्यासाठी आपली इच्छा असली पाहिजे, आपला प्रयत्न पण असला पाहिजे. या सांसारिक जीवनामध्ये वेळ तर काहीच नाही आहे, परंतु त्यातून जर थोडासा वेळ काढला, तो वेळ तुम्ही तुमच्यासाठी दिलेला आहे, तुमच्या हितासाठी, तुमच्या भल्यासाठी. बाकी जे तुम्ही वेळ देताय प्रपंचामध्ये, तुम्ही तुमच्यासाठी देत नाही. तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या आहे,
सामाजिक जबाबदारी आहे, व्यावसायिक जबाबदारी आहे, त्याच्यासाठी तुम्ही देता, म्हणजे दुसऱ्यासाठी वेळ देताय. शास्त्राला वेळ देणं म्हणजे स्वतःसाठी वेळ देणं. तुम्ही सत्संगाला आले याचा अर्थ तुम्ही स्वतःसाठी आलेले, स्वतःसाठी वेळ देताय आणि त्यातूनच आपलं आत्मकल्याण, आत्महित साधल्या जातं. 1 तासामध्ये आपण जे घेतो त्यावरती कितीतरी कर्माने मिळवलेले जे दुःख आहे त्यावरती आपण मात करू शकतो. दिवसभरामध्ये तर 12 तासामध्ये आपण फक्त दुःखाचेच कर्म करतोय, सुखासाठी काहीच करत नाही. सुखासाठी, भौतिक सुखासाठी करतोय आपण, आणि त्या भौतिक सुखासाठी करत असताना सुद्धा आपण ते योग्य पद्धतीने करतोय की नाही हे समजून पण घेत नाही, जाणून पण घेत नाही. म्हणून धर्मामध्ये अचूकता अत्यंत महत्त्वाची. योग्य पद्धतीने योग्य रस्त्यावरती चालणं, सातत्यपूर्ण चालणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. या जीवाला अनादि अविद्ययुक्त हा जीव आहे, मतित्रय आहे, अनंत दोष आहे आणि ते अत्यंत चिकटपणे चिटकलेले आहे, ते सहजासहजी निघत नाही. स्वामी श्री चक्रधरांनी ते किती दृढ आहे, किती पक्के आहे याच्यासाठी वज्रकिटकीचा दृष्टांत सांगितला आहे. मी तो वेगळ्या पद्धतीने थोडंसं तुम्हाला समजावं, कळावं म्हणून सांगत असतो. वेगळ्या पद्धतीने व्यावहारिक जीवनातले उदाहरणं देऊन सांगत असतो. जसं एखादा आपल्याला आजार झाला, डोकं दुखायला लागलं, कंबर दुखायला लागलं, काय जे बी आपला आजार आल्यानंतर आपण डायरेक्ट लगेच MD डॉक्टरकडे जात नाही. आजूबाजूला एखादं साधेसे डॉक्टर असतात, फॅमिली डॉक्टर असतात, त्यांच्याकडे आपण जातो, आपण आपले लक्षणं सांगतो. ते काही खूप काही चेकअप करत नाही, आपल्यालाच विचारतात काय दुखतं, कुठं दुखतं, कधीपासून दुखतं, काय खाल्लं का, कुठं प्रवास केला का, हे सर्व आपल्यालाच विचारतात. आणि मग त्यांच्या प्रॅक्टिसनुसार, त्यांच्या नॉलेजनुसार ते आपल्याला औषधं देतात. त्यांनी निदान नाही केलेलं आहे का यांनी आजार पडलाय, हा कशाने झालाय आजार, काय यांचं डोकं दुखतं, यांनी निदान नाही केलेलं. लक्षणावरून गोळ्या औषधं देतात. त्यांना आजार माहीत नसतो पण औषधं देतात. 3 दिवस सकाळ दुपार संध्याकाळ ही औषधं घ्या असं सांगितल्यानंतर आपल्या लक्षात येतं 3 दिवसानंतर आपण औषधं गोळ्या घेऊन सुद्धा आपल्याला बरं वाटत नाही आहे. मग आपण दुसऱ्या डॉक्टरकडे जातो. तेही डॉक्टर काय करतात, लक्षणं विचारतात, कधी आजारी झाले, काय झालं, काय दुखतंय, कसं दुखतंय, त्यानुसार आपल्याला ते पण परत गोळ्या औषध देतात. त्यांचे गोळ्या औषधं घेतल्यानंतर आपल्याला बरं वाटत नाही. आता पहिला डॉक्टर त्या लक्षणांवरून त्याच्या लक्षात आलं की यांना काय आजार झालेला असावा, कोणता रोग झालेला असावा, पण त्या रोगांवरती कोणती औषध आहे ते त्याला माहीत नाही. मग त्यांनी ते अंदाजाने आपल्याला दिलेले असतात. आता दुसऱ्या डॉक्टरकडे गेल्यानंतर त्या लक्षणांवरून त्यांनी जाणलेलं असतं की यांना कोणता आजार झालेला असावा, तो आजार त्यांना माहीत नाही आहे, त्यांनी औषधं दिलेले असतात. एकाला आजार माहिती आहे, औषध माहीत नाही, एकाला औषध माहिती आहे, एकाला आजार माहीत नाही, परंतु आपल्यावरती त्यांनी तो प्रयोग केलेला असतो. आपण बरे न झाल्यानंतर आपण काय विचार करतो की MD डॉक्टरकडे जावं, मोठ्या डॉक्टरकडे जावं, म्हणून आपण MD डॉक्टरकडे जातो. आता MD डॉक्टर आपल्याला लगेच गोळ्या औषधं देत नाही, घाई करत नाही. ते म्हणतात तुमचं निदान करावं लागेल, पहिला तुम्हाला आजार काय झालेला आहे ते बघावं लागेल. मग ते काय चेक करतात, आपल्याला टेस्ट करायला लावतात, ब्लड चेक करा, एक्सरे काढा, MRI करा. सर्व चेकअप केल्यानंतर त्याचे रिपोर्ट आल्यानंतर त्यांना लक्षात येतं की यांना आजार काय झालेला आहे, आणि जोची रोग तोची औषध, जो आजार झाला आहे तेच औषध आलं, ते मॅच झालं का लगेच आपण बरं होतो. त्या डॉक्टरनी निदान करून औषधं दिले, अगोदरच्या डॉक्टरांनी निदान न करता औषधं दिले, पण औषध तर घेतले. त्या औषधांचा इफेक्ट आपल्याला त्या आजार बरा होण्यासाठी नाही झाला, पण साईड इफेक्ट तर झाले ना. तसे आपण परमेश्वर धर्मामध्ये धार्मिकता करतोय, का करतोय माहीत नाही, कशासाठी करतोय माहीत नाही, आणि जरी माहीत झालंच परमेश्वर प्राप्तीसाठी, जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून निघण्यासाठी, तर मात्र आपण अंदाजाने धार्मिकता करतोय. हा करतोय, तो करतोय, असं दिसतंय, तसं दिसतंय, असं सांगतंय, तसं करताय, चालू आहे आप. त्याच्यासाठी तुम्हाला MD डॉक्टरांकडे जावं लागेल. आणि MD डॉक्टर आहे स्वामी श्री चक्रधर. त्यांचं तत्त्वज्ञान, त्यांचा अभ्यासक्रम, त्यांचा सिलेबस ते समजून उमजून घेतल्यानंतर अचूकपणे जेव्हा तुम्ही अध्यात्माचा प्रवास कराल तेव्हा त्या परमेश्वरातलं तुमच्यातलं अंतर कमी होईल.
तेव्हा तुम्ही त्या मुक्तीच्या दरवाजापर्यंत जाल, त्या मुक्तीपर्यंत जाल, त्या कैवल्यदानापर्यंत जाल. आणि परमेश्वराने सृष्टी निर्मितीचा उद्देश तोच आहे, स्वतःच्या अवताराचा उद्देश तोच आहे, आपल्याला बोध दिला आहे त्याचाही उद्देश तेच आहे. परंतु ते उद्देश आपण न समजून घेतल्यामुळं आणि योग्य निदान अध्यात्माचं न केल्यामुळं आपण मात्र भौतिक जगाच्या सुखासाठी धार्मिकता करतोय. आता भौतिक जगाच्या सुखासाठी धार्मिकता करत असताना ज्याच्यासाठी परमेश्वराने आपल्याला दिले ते तर आपल्याला मिळणार नाही, कैवल्यदान तर मिळणार नाही. जर ते मिळणार नाही तर मग साईड इफेक्ट होणार, मग ते आपल्याला दुःखाला कारण ठरतं. कारण अंदाजाने आपण करतोय. जशी ती गाय आहे, ती खुंट्याला बांधल्यानंतर सुटण्यासाठी प्रयत्न करते, पण ती सुटते का? नाही सुटत. अधिक पाश आवळला जातो. तसं आपण अचूकपणे धर्म न समजून घेतल्यामुळं अधिक कर्म जोडत जातो आणि कर्मानी बंदिनी मनुष्य लोक या कर्मामध्ये आपण बांधल्या जातो. कर्मातून बांधल्या गेलेलो आहे आपणच आपल्या कर्माने. त्यातून बाहेर पडण्यासाठी परमेश्वराने दिलेलं साधन म्हणजे धर्म आहे. आणि तो धर्म कसा आहे हे जर आपण समजून नाही घेतलं, तो धर्म कशात आहे हे आपण समजून नाही घेतलं, तो धर्म कशात नाही हे जर समजून नाही घेतलं तर आपल्याला योग्य रस्त्यावरती अचूकपणे आध्यात्मिक प्रवास आपल्याला करता येणार नाही. आणि म्हणून अचूकता अत्यंत महत्त्वाची. परमेश्वराने आपल्याला अनेक सूत्राच्या माध्यमातून, अनेक दृष्टांताच्या माध्यमातून, अनेक लीळांच्या माध्यमातून सावध पण केलेलं आहे. स्वामी श्री चक्रवर असेच एकदा बसलेले असतात, निरूपण चालू असतं आणि अचानक सर्व भक्तांना ते म्हणतात, माझ्यासारखा कोणी येईल तर त्याच्याच पाठीमागे धावाल, मीच म्हणून तुम्हाला वाटेल आणि त्याच्याच पाठीमागे धावाल, येथीच्या पाठीमागे धावाल. सर्व भक्तांना आश्चर्य वाटलं की असं कसं काय, आम्ही परमेश्वराला ओळखणार नाही, हे कसं शक्य आहे. मग महादाई म्हणते, तुम्ही एवढे सुंदर आहात, या सुंदरतेने आम्ही ओळखू. महादाई म्हणते, तुमच्या चेहऱ्यावर कांदी पण आहे, अशी इथं खून आहे, तिला आपण ओळखू. देव म्हणतात, तिथं ते पण असू शकतं, हे पण असू शकतं. सर्वांनी वेगळे उत्तर दिले आपापल्या बुद्धीच्या कुवतीनुसार. परंतु आचार्यांनी काय उत्तर दिलं का, आम्ही तुम्हाला शास्त्राने ओळखू. देवानी त्यांनाही गुगली टाकली, म्हणले शास्त्र तर भक्ताजवळ असतं. आणि आचार्यांना वाटलं बरोबर आहे, देव म्हणतात भक्ताजवळ शास्त्र असतं, मग आता कसं ओळखणार, कशा पद्धतीने ओळखणार. आणि मग देवाने त्याचा सिद्धांत सांगितला का भक्त स्वतःला परमेश्वर म्हणून घेत नाही. म्हटलं तुम्ही जे म्हणतात तेच बरोबर आहे. शास्त्राने तुम्ही आम्हाला ओळखू शकाल, शास्त्राने तुम्ही जाणू शकाल. आणि भविष्यात तसा प्रसंग आला. स्वामी श्री चक्रधर उत्तर दिशेकडे गेल्यानंतर असाच एक बहुरूपी स्वामी श्री चक्रधरांचं रूप घेऊन हुबेहूब आले, जे पूजनीय माईम भट 18 पुराण वेद शास्त्र जाणते होते. ज्या पूजनीय माईम भटांना स्वामी श्री चक्रधरांकडून स्वतः बोध झाला, शास्त्र निरूपण झालं, दोन देवाचं सन्निधान झालं, त्यांची सेवा झाली, ते पूजनीय माईम भट सुद्धा भुलले. ते सुद्धा त्या बहुरूप्याला बघून परमेश्वर समजून त्यांच्या पाठीमागं धावायला लागले, चालायला लागले. प्रसंग खूप मोठा होता, धर्मावरती खूप मोठा घाला घालणारा होता. परंतु देवानी सावध केलं होतं. आणि एवढी सावधानता सांगून सुद्धा मात्र माईम भटांसारखे ज्ञानी त्यामध्ये अडकले होते. आचार्य मात्र स्मरण चिंतनामध्ये गर्क होते, आटन विजनामध्ये गर्क होते. आणि आचार्यांना मग देवानी माईम भटांनी निरोप पाठवला का देव आले, तुम्ही या ताबडतोब. माईम भटांनी निरोप पाठवल्यानंतर आचार्यांकडे निरोप जातो आणि आचार्यांना आश्चर्य वाटतं का देवानी तर सांगितलंय आता तुम्हाला पुन्हा संबंध, तुम्हाला दुसरा संबंध देऊ आम्ही, ही ब्रह्मवाणी ही खोटी कशी ठरेल. आणि देव गेले, देव स्वतः सांगताय तुमचा उद्धार करता मी आहे आणि अनेकांचा दुसरा कोणी आहे का. देव दुसरा जीवांचा उद्धार करण्यासाठी गेलेले. महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस एकही कणवेचा जीव नाही आणि म्हणून देवाला महाराष्ट्र सोडण्याची प्रवृत्ती झालेली आहे. आपण दुर्भागी आहोत का त्यावेळेस तर जन्माला तर आलो नाहीच नाही.
परंतु आपण अशी कणव जोडली नाही का स्वामी श्री चक्रधरांनी आपल्याला दर्शन द्यावं, आपल्याला त्यांचं दर्शन व्हावं, परंतु त्यातही असे आपण भाग्यवान आहोत की आपण कर्मभूमीत जन्माला आलो, महाराष्ट्रात जन्माला आलो, परमेश्वराने आपल्याला बोध दिला, याचा होकारात्मक विचार करून आपण धर्माला जवळ करायचं असतं. आचार्यांनी निरोप दिला रिटर्न, हे शक्य नाही, देव येऊ शकत नाही, कारण देवाने आम्हाला सांगितलंय ती ब्रह्मवाणी ती खोटी ठरू शकत नाही. आणि मग माईम भट्टांना त्यांनी निरोप काय दिला का, पहिल्या भेटीत स्वामींनी जो तुम्हाला प्रश्न विचारला तो प्रश्न तुम्ही त्यांना विचारा. पूजनीय माईम भट्टांच्या लक्षात आलं आणि मग त्यांनी तो निरोप आल्यानंतर त्या बहुरूपी जो आहे त्याला विचारलं की संस्कृती छेद होईल असं काही आहे का म्हटले. ते म्हटले नाच जाणे. आणि त्याचं पितळ उघडं पडलं. सत्यार्थ प्रकटत असतो, कधी ना कधी सत्य काय आहे ते उघड होत असतं, बाहेर येत असतं. आणि त्या अनुषंगाने त्याला मग अपमानित करून पूजनीय माईम भट्टांनी हुसकून दिलं. सांगण्याचं तात्पर्य काय की देवाने त्यावेळेस सांगितलं इथीच्या पाठीमागे धावाल, ते आजही आपल्याला लागू पडतं. देवासारखं वाटतं, धर्मासारखं वाटतं, धार्मिकतेसारखं वाटतं, आपल्या तत्वसिद्धांतासारखं वाटतं. अशा कितीतरी गोष्टी आपण कर्मकांडाच्या माध्यमातून, अंधश्रद्धेच्या माध्यमातून, मिश्र भक्तीच्या माध्यमातून समाजात राहत असताना स्वीकारलेल्या आहे. कशाच्या पाठीमागे धावावं, कुठं जावं, कोणाकडे जावं हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि ही आपल्या धर्माची कमतरता आहे, आपल्या आध्यात्मिक जीवनाची कमतरता आहे. ही आपण शोधली पाहिजे की आपण कोणाच्या पाठीमागे धावतोय आणि का धावतोय, कुठं धावतोय. ही अचूकता जर आपल्याला माहीत नसेल तर परमेश्वर प्राप्तीचं जे परमेश्वराने दिलेलं मिशन आहे, त्याच्यासाठी जो दिलेला बोध आहे, तो बोध आपल्याला शेवटास नेता येणार नाही. आणि म्हणून सूत्रपाठात जाणं, त्या सूत्राच्या माध्यमातून धर्म समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. डायरेक्ट सूत्रपाठात गेलो, सूत्र सांगायला लागलो आणि त्याचे अर्थ तुम्हाला सांगायला लागले, किती कळेल यात लक्षात येणार नाही. कारण तो एक अभ्यासक्रम आहे. त्या अवस्थेला जाऊन तो अभ्यासक्रम समजून उमजून जाऊन आपल्या हृदयात घ्यायचा असतो, त्यावरती चालायचं असतं. जे आपण सत्संग घेतो, विवेचन करतो, तेही त्या लीळेंच्या सूत्रांच्या दृष्टांताच्या आधारावरतीच असतात. फक्त तुम्हाला समजावं, कळावं म्हणून वेगळे उदाहरणं देऊन त्यापर्यंत तुम्हाला नेण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. धार्मिकता ही अचूकपणे करायची असते, योग्य दिशेने करायची असते, योग्य पद्धतीने करायची असते. हे आपल्या लक्षात जर आलं तर आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये काय कमतरता आहे आपल्याला लक्षात येईल आणि त्यातून आपण बाहेर पडून आपण योग्य रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करू. आपण धार्मिकता तर करतोय, का करतोय, कशासाठी करतोय आपल्याला समजलं, धार्मिकता कशासाठी आहे हे समजलं. परंतु परमेश्वराने सांगितलंय धर्माचा अधिकार कोणाला आहे आणि धर्माचा अधिकार कोणाला नाही. जीव सर्वाधिकारी हे वचन सांगून सर्व जीवांना अधिकार आहे असं स्पष्ट परमेश्वराने सांगितलंय. अधिकार तर सर्व जीवांना आहे, पण तरी आपण अनाधिकाराच्या का गोष्टी करतो. नाही बाबा आमचा अनाधिकार आहे, आम्ही जोडलंच नाही, आमचा अधिकारच नाही. देवाने तर स्पष्ट सांगून टाकलं जीव सर्वाधिकारी, अनादि अविद्यायुक्त जीव, अनंत दोष, मतित्रय असं असतानाही जीव सर्वाधिकारी ह्या लक्षणामुळे, या वैशिष्ट्यामुळे परमेश्वराने स्वतःचा आनंद देण्यासाठी आपली निवड परमेश्वराने केलेली आहे. मग अधिकार आपल्याला असतानाही आपण त्याचा वापर करत नाही म्हणजे काय, का ज्ञान आपण समजून घेत नाही, जाणून घेत नाही. आणि तो अधिकार कधी प्राप्त होईल, कोणाला प्राप्त होईल, कशा पद्धतीने प्राप्त होईल, कोणत्या वयात प्राप्त होईल, कोणत्या अवस्थेत प्राप्त होईल, हे आपल्याला परमेश्वराने स्पष्ट आणि पारदर्शकपणे सांगितलेलं आहे. आणि ते आपण जर जाणून घेतलं तर त्याचं नियोजन आपण करू. त्या अवस्थेत जाण्याच्या अगोदर आपण सावध होऊ. प्रत्येक गोष्टीचं योग्य वय असतं, योग्य वेळ असते. मुलांना शाळेत टाकण्याचं वय असतं, लग्न करण्याचं वय असतं, प्रपंच करण्याचं वय असतं, प्रपंचातून रिटायर होण्याचं वय असतं. तुम्ही रिटायर नाही झाले तरी निसर्ग तुम्हाला आपोआप रिटायर करतो, आपोआपच रिटायर होतो, आपण आपोआपच थकतो, आपण थांबतो. परमेश्वराने त्याच्याही पलीकडे जाऊन सांगितलं निसर्ग तुम्हाला असा रिटायर करणारच आहे. तत्वज्ञान समजून उमजून
ज्यावेळेस जबाबदारी संपेल त्यावेळेस स्वतःहून तुम्ही रिटायर झाले तर नक्कीच तुमच्यातला पुरुषार्थ, तुमच्यातला धर्म जागृत आहे आणि तुम्ही जिवंत आहे. पण आपण तसं करत नाही का? तर आपल्याला योग्य पद्धतीने समजत नाही. ती वेळ निघून जाते आणि वेळ निघून गेल्यानंतर ती प्राप्त करणं एवढं सोपं होत नाही. आपण म्हणतो 10 गेले 5 राहिले. आपली बुद्धीची ताकद, आपल्या शरीराची ताकद, आपल्या विचाराची ताकद खुंटलेली असते, कमी झालेली असते, आपली हिंमत तुटलेली असते आणि मग आपल्या मनामध्ये कितीतरी नकारात्मक विचार येत असतात आणि मग जसं आहे तसं दिवस काढू, आता आपण काही डोकं लावू नका, टेन्शन घेऊ नका. काल तर विवेचन करत असताना सर्वांनी हात वर केले देव पाहिजे म्हणून. संकल्प कोणी सोडायचा म्हटलं हात वर केले आणि सत्संग झाले, सारे पळून गेले, कोणीच संकल्प सोडायला आले नाही. ही हिंमत का येत नाही आपल्यामध्ये? देव तर पाहिजे, मग देव पाहिजे त्यासाठी एक पाऊल टाकण्याची काय हिंमत येत नाही? तर आपल्या विचारातली, आपल्या मनातली, आपल्या आध्यात्मिक जीवनातली जी कमतरता आहे ती आपल्याला माहीत नाही. ती कमतरता भरून जर आपण काढली तर आपोआपच ती हिंमत येईल आणि परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपला प्रवास सुखकर होईल. हे जे प्रश्न मी निर्माण करून दिलेले आहे तुम्हाला, त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही जर सतत सातत्यपूर्ण शोधत राहिले तर बरंच काही तुम्हाला उपलब्ध होऊ शकतं, त्याचा फायदा होऊ शकतो. देवाने सांगितलं जीव आणि देवता या राजस तामस असतात. आपण मुळातच राजस तामस आहे, सात्विकता आपल्यामध्ये नाहीच आहे. देव म्हणतात राजस तामस आहे, सात्विकतेचा अवतार आणा, ॲक्टिंग तर करा, ती सुद्धा आपल्याला होत नाही, ती सुद्धा आपल्याला जमत नाही. राजस तामसता म्हणजे काय? आपण आपल्याला न विसरणं. बघा, जर आपण आध्यात्मिक म्हणून एकामेकाला भेटलो आणि सहजच विषय निघाला, धर्माच्या अनुषंगाने जर आपण भेटलोय तर धर्माच्या चर्चा व्हायला पाहिजे, धर्माच्या गोष्टी व्हायला पाहिजे, तत्वसिद्धांत, आचार, विचार प्रणाली व्हायला पाहिजे, एखाद्या सूत्राचं विवेचन, एखाद्या लीळेचं विवेचन, एखाद्या दृष्टांताचं विवेचन व्हायला पाहिजे. पण सहजच आपण कोण, कुठले, काय म्हणायला लागलो की आपण विसरतच नाही स्वतःला. आपलं घर, त्याचा पत्ता, तालुका, जिल्हा, आपली इस्टेट, मग किती मुलं आहे, किती सुना आहे, त्यातली एक सून मला सांभाळती, एक वाईट बोलते, सारं सांगून टाकतो. काही घेणं देणं आहे का? कारण या रजत जे आहे, राजसपणा जो आहे त्याच्या पलीकडे आपण जातच नाही. तामसपणा थोडीशी काही झाली तर कटकट, लगेच चिडचिड. आपण दररोज सकाळी देवपूजा करतो, संध्याकाळी देवपूजा करतो, स्मरण करतो, सत्संग ऐकतो, परंतु 1 तास जेवण लेट झालं तरी आपण चिडचिड करतो. घरच्यांनी आपलं ऐकलं नाही तर चिडचिड करतो, आपल्या मनासारखं झालं नाही तर चिडचिड करतो. हा तामस भाव लगेच उफाळून येतो. आपण स्वस्थ चित्त होतो. स्वस्थ चित्त बुद्धी संवेदी हे सूत्र आहे. तुमची जर स्वस्थता निर्माण केली तुम्ही ज्ञानाच्या माध्यमातून, चित्त जर स्थिर राहिलं तर बुद्धी स्थिर राहील आणि बुद्धी स्थिर राहिली, एकाग्र झाली तर तुम्ही योग्य पद्धतीने स्मरण करू शकता, योग्य पद्धतीने सत्संग ऐकू शकता, योग्य पद्धतीने धार्मिकता आचाराच्या अनुषंगाने विचार करून त्यावरती चालण्याचा प्रयत्न करू शकता. तुम्ही डिस्टर्ब आहात, अस्थिर आहात, त्रस्त आहात. याचं कारण काय आहे की आपला राजस तामस भाव आपल्याला खुंटून टाकता आलेला नाही, त्याच्या पलीकडे जाता आलं नाही. म्हणून धर्माचा अधिकार कोणाला आहे का जो हा राजस तामस भाव खुंटून टाकून त्याच्या पलीकडे सत्वस्थ होईल, सात्विकतेकडे झुकेल, शांत होईल, स्वस्थ होईल, समाधानी होईल, ज्याची बुद्धी स्थिर होईल त्याला धर्माचा अधिकार प्राप्त होईल. देवाने तर सांगितलंय जीव सर्वाधिकारी, परंतु अटी शर्ती लागू केलेल्या आहे. जीव सर्वच अधिकारी आहे. कारण का? जीवासाठीच हे सर्व उपद्याप परमेश्वराने केलेला आहे, प्रपंचासाठी नाही केला, देवतेसाठी नाही केला. जीवाला केंद्रस्थानी ठेवून परमेश्वराने सृष्टीची निर्मिती करून स्वतः अवतार घेऊन वाडेवेडी फिरून अधिकारी जीवाला निमित्त करून हे तत्वज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवलंय, हे शास्त्र आपल्यापर्यंत पोहोचवलंय, त्याची आचार विचार प्रणाली आपल्यापर्यंत पोहोचवली आहे, जीवाचे गुण आणि दोष वैशिष्ट्य सर्व आपल्यापर्यंत पोहोचवलंय. देवता काय आहे, त्यांची ताकद काय, त्यांचं सामर्थ्य काय आहे, त्या किती आहे, त्यांची स्वरूप मर्यादा काय आहे, त्यांच्यामधले पंचप्रकार कसे आहे, ते कसे कार्य करतात, कशा पद्धतीने राहतात,
देवतेची भक्ती केली तर काय होऊ शकतं, काय प्राप्त होऊ शकतं, काय फायदा, काय नुकसान, सर्व आणि सर्व सांगितलंय. प्रपंच काय आहे सर्व सांगितलं आहे. आणि परमेश्वर कोण आहे, काय आहे, कसा आहे, तो काय करतो या जीवासाठी हे पण सांगितलेलं आहे. सर्व आपल्याला समजून उमजून घेतलं, जाणून उमजून घेतलं तरी आपल्यातला राजस आणि तामस भाव जर आपल्याला काढता आला नाही तर तो अधिकार मात्र आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. परीक्षेला बसण्याचा अधिकार सर्व विद्यार्थ्यांना आहे, परंतु पास कोण होईल? जो कष्ट करील, जो सातत्यपूर्ण अभ्यास करील, तो योग्य पद्धतीने पेपर सोडील, तो पास होईल. आपण आता कैवल्यदानाच्या परीक्षेला बसलेलो आहे. आपल्याला पास व्हायचं असेल तर कष्ट करावं लागेल. आणि कष्ट करणं म्हणजे काय? शास्त्र समजून घेणं, जाणून घेणं, त्याला वेळ देणं. नुसतं जाणून घेतलं, समजून घेतलं म्हणजे मग लगेच भेटला का देव? त्यावरती चालणं, जितकं जमेल तितकं, जसं जमेल तसं, जिथं जमेल तिथं, तोच वेद तोच वेच आपल्या मनामध्ये हृदयामध्ये निर्माण जर आपण करू शकलो, त्याचं बीजारोपण आपण जर करू शकलो तर त्याला नक्कीच पालवी फुटते आणि परमेश्वरापर्यंत आपल्याला घेऊन जाता येतं. काल आपण त्याचंच विवेचन केलं, धर्म कशात आहे. तुम्ही वेगळ्या रस्त्याने जाऊन धर्म समजून उमजून घेतला आहे आणि त्यातून धर्मप्राप्तीच्या अनुषंगाने तुमचा प्रयत्न चालू आहे. तो योग्य की अयोग्य याचंही चेक करणं शास्त्रातून गरजेचं आहे. काल आपण अनेक वचनं बघितले, अनेक सूत्राच्या माध्यमातून धर्म कशात आहे हे समजून घेतलं, ती अंगीकारणं आणि त्यावरती चालणं आणि सातत्यपूर्ण चालणं. आजच चालणं असं नव्हे, सातत्यपूर्ण 2 दिवस 4 दिवस केला म्हणजे देव भेटत नसतो. मरेतव करावे, पडेतव धावावे. शेवटपर्यंत, जोपर्यंत आपल्या हृदयामध्ये चेतना आहे, आपण श्वास घेतोय, आपण जिवंत आहे, तोपर्यंत परमेश्वर प्राप्तीची आस आपल्या हृदयामध्ये तेवत ठेवणं ही आपली ड्युटी, कर्तव्य. म्हणून सत्संग, म्हणून चर्चा, म्हणून चिंतन, म्हणून प्रश्न उत्तरं, अभ्यास हे गरजेचं आहे. मग त्यातून मग स्थान आले, प्रसाद आला, वासनिकांची भेट आली, साधू संतांची भेटी आल्या. हे साधनं आहे. या साधनाच्या माध्यमातून आपल्याला साध्यापर्यंत जायचं आहे. हे सामाजिक दृष्टिकोनातून आपल्या पूर्वजांनी आपल्या समोर हे साधनं आणलेले. पण मुख्य साधन काय आहे? मुख्य साधन आहे ज्ञान, नाम. ते पण साधनच आहे. परमेश्वरापर्यंत जे जे आपल्याला पोचवेल ते साधन. आचार, त्याग हे साधनच आहे. परंतु सामाजिक दृष्टिकोनातून सर्व समावेशक साधनं आपल्या पुढे आलेली आहे. आणि वैयक्तिक दृष्टिकोनातून साधनं जर घेतले तर नाम, ज्ञान याचा विचार करून, याचं चिंतन करून आपल्याला परमेश्वरापर्यंत जायचं आहे. रजस्तमे निर्सुनी सत्वस्थिता धर्मी अधिकार. रज आणि तम निर्सून काढायचे, त्यातून बाहेर पडायचे. जीवत्व हा जो भाव आहे आपल्या, त्यातून निघायचं आहे. स्वतःचं अस्तित्व काढून टाकायचं आहे. आता म्हणले अस्तित्व काढून टाकायचं तर कसं अस्तित्व काढून टाकायचं? कसं शक्य आहे बाबा? जोपर्यंत आम्ही दीक्षा घेत नाही, कपडे घालत नाही, घरातून बाहेर पडत नाही, तोपर्यंत कसं हे शक्य आहे? परंतु मुलगा डायरेक्ट शाळेत जातो का? चालायला लागतो का? नाही. तो बघा उलटा पालटा पडतो, मग रांगतो, मग उठतो, पडतो, मग चालायला लागतो, मग घराघरातच चालतो, मग नंतर गल्लीत जायला लागतो, मुलांबरोबर खेळायला लागतो, मग शाळेत जातो, मग गावात जाईल, शहरात जाईल, स्वतःच फिरून येईल. ही जी प्रक्रिया तशीच आपली प्रक्रिया आहे. तुम्ही आजच्या जीवनामध्ये, वास्तविक जीवनामध्ये कसे जगतात, कसे राहतात, कसा धर्म सांभाळतात, त्या पद्धतीनं पुढं धर्मातलं जाणं ठरतं. म्हणून आजच आपण जो आत्मक भाव आहे, जीवत्व जो आहे, हे त्यातून आपल्याला बाहेर पडलं पाहिजे. आपण आपल्याला विसरलं पाहिजे. विसरायचं म्हणजे काय? कर्तव्य विसरायचं, ड्युटी विसरायची नाही. कुटुंबाच्या प्रती तुमची असलेली जी ड्युटी आहे, जे कर्तव्य आहे, ते तुम्ही इमाने इतबारे पाळायचे आहे. सामाजिक जीवनामध्ये, व्यावसायिक जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये जे जे करणं गरजेचं आहे, कर्तव्य, ते तुम्हाला करायचं आहे. परंतु हे करत असताना तुमच्या डोळ्यासमोरचं ध्येय मात्र परमेश्वर प्राप्ती असली पाहिजे.
आणि त्यासाठी या रजाच्या तमाच्या बाहेर पडलं पाहिजे, सत्वस्थापन झालं पाहिजे, शांत झालं पाहिजे, एकाग्र झालं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही एकाग्र होऊ शकत नाही तोपर्यंत तुम्ही स्मरण करू शकत नाही. स्मरण करणं म्हणजे परमेश्वराला आठवणं. आठवणं म्हणजे काय? त्या परमेश्वरापर्यंत जाणं, त्या परमेश्वराला आपल्यापर्यंत आणणं. आता मी तुम्हाला बोलतोय, सांगतोय, जर तुमच्या डोक्यापर्यंत जात नसेल, तुमच्या कानापर्यंत जात नसेल, तुम्हाला ऐकू येत नसेल, तर माझ्या सांगण्याला काय अर्थ राहिला का? म्हणून तुम्ही स्मरण करताय, चिंतन करताय, ते त्या परमेश्वरापर्यंत पोहोचलं पाहिजे. त्याच्यासाठी लागतं स्वस्थता, चित्तता. नाही तर आपली गाठी चालू असते, सत्संग ऐकतो, गाठी चालू असते, टी व्ही चालतो, गाठी चालू असते, मुलाचं बी खेळवणं चालू असतं, पाळण्याला दोरी बांधलेली असते, स्मरणही चालू असतं, पाळणा ओढायचं काम चालू असतं, सारं चालू असतं. पण जीवाचा धर्म, जीव एकादी आहे, एका वेळेस एकच करेल, एका वेळेस एकाच ठिकाणी राहील, तो दोन कार्य करू शकत नाही. म्हणून तुम्हाला परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने प्रवास करत असताना सत्वस्थित व्हावं लागेल. तुमच्या हृदयामध्ये सात्विकता निर्माण करावं लागेल. ती सात्विकता ज्ञानाच्या खोलीवरती अवलंबून असते. आपण कर्मराटी म्हणतो, उथळ पाण्याला खळखळाट फार म्हणतो की नाही. जितकं भांडं छोटं तितकं पटकन ते उकळतं, जितकं भांडं खोल तेवढा जास्त वेळ त्याला लागतो. तसं तुमची ज्ञानाची पातळी जितकी रुंदावलेली आहे, जेवढी मोठी आहे, जेवढी खोली आहे, तेवढी तुम्ही शांत असाल. जितका धर्म तुम्हाला कळाला, जेवढा धर्म तुम्हाला समजला, तेवढाच परमेश्वराविषयी तुमची आवडी निर्माण झाली. ती आवडी निर्माण जर झाली तर तुम्ही स्वस्थ झाले, चित्त झाले, शांत झाले, सत्वस्थ झाले. आपण तडफड करतोय, तळमळ करतोय का? तर परमेश्वराविषयी आवडी आपल्याला नाही आहे. पण धार्मिकता तर आपण करतोय. का करतो? कशासाठी करतो? परमेश्वराकडून सारं मिळावं, परमेश्वराने मिळावा अशी इच्छा नाही आहे, अशी वृत्ती नाही. आपलं ते ध्येय ठरलेलं नाही आहे. म्हणून परमेश्वराने सांगितले, सकळही संपत्ती असंपत्ती. जीवाची परमेश्वर संपत्ती. संपत्तीची व्याख्या पक्षकारांनी काय केली? का जी कायमस्वरूपी आपल्याला उपयोगी पडेल. पडेल का? आपल्याला उपयोगी पडेल का? शेवटी गेल्यानंतर काय उपयोगी पडेल? आपण काय घेऊन जाणार आहे? काहीच घेऊन जात नाही. कोणी नेत नाही, कोणी नेलं नाही आजपर्यंत. परंतु आपल्याबरोबर काहीच येणार नाही का? नाही. परमेश्वराची जी धार्मिकता आहे, जे आपण केलं, जे लेखी लागले, जे परमेश्वरा ठिकाणी पोचलंय, ते मात्र आपल्या पुढच्या प्रवासात उपयोगी पडणार आहे, ते आपल्याबरोबर राहणार. न संपत्ती काय आहे? का जी सतत आपल्याबरोबर राहते, जी सतत आपल्याला उपयोगी पडते, तिला संपत्ती म्हणते. आणि ती संपत्ती कोणती? ती इस्टेट कोणती? परमेश्वर धर्म. तो धर्म कशात आहे? आचारात आहे, त्यागात आहे. आपण धर्मात आहोत, पण धर्म आपल्यात आहे का याचा आपण कधीच विचार करणार. आपण धर्मात आहे, धर्म आपल्यात नाही. धर्म आपल्यात येणं म्हणजे काय? आपण परमेश्वराला स्वीकारून त्या परमेश्वराने सांगितलेल्या तत्वावरती चालणं, सिद्धांतावरती चालणं, आचारावरती चालणं. अशा वेळेस सत्वस्थापन होत असतं. एका भक्तानी आपल्या एका गुरुला विचारलं, आणि त्या गुरुला विचारत असताना, मुलगा असतो बघा, शिक्षण करतो, मग त्याचा करिअरचा वेध लागतो, त्याला नोकरी, पैसा, त्याला घर घ्यायचं असतं, गाडी घ्यायची असते, सर्व स्थिरता निर्माण करायची असते. आणि त्याच वेळेस त्याचे आईवडील त्याच्या पाठीमागे टूम लावतात असतं, उपदेश घे, उपदेश घे, देव कर, देव कर. तो म्हणतो, आता माझं वय आहे का ते देव करायचं आणि धर्म करायचा? मला आता पळायचं आहे, अभ्यास करायचा आहे, नोकरी मिळवायची आहे, पैसा मिळवायचा आहे, तुझं काय चाललं आहे? देव कर, देव कर, उपदेश घे, उपदेश घे. म्हटले, बाबा लोक येतात, त्यांना विचार. असेच एक बाबा त्यांच्याकडे घरी गेले, आणि ते बाबाला तो मुलगा विचारतो की, बाबा, धार्मिकता आणि धर्म सांभाळण्याची योग्य वेळ मला सांगा. म्हटले, म्हणजे ती वेळ मला समजली तर मी ती वेळ साधेल आणि ती मी करेन. आत्ताच कशासाठी करू? ती वेळ मला सांगा, त्या वेळेला मी बरोबर ते नियोजन करीन. म्हटले, काय हरकत नाही, ते मी आहे ती वेळ. म्हटले, तुला मी सांगतो, ती स्वीकार, सोपी आहे. म्हणे, कोणती वेळ आहे? म्हणे, मरणाच्या आदल्या दिवशी. सोपं आहे म्हणे. मरणाच्या आदल्या दिवशी जरी तू धार्मिकता करायला सुरुवात केली तरी त्याचा उपयोग होईल, आणि तू जे साध्य आहे तुला मिळवायचं आहे अध्यात्मातून, ते तुला मिळेल. तो इतकं सोपं आहे. विनाकारणच वेळ घालवतो, विनाकारण टूम लावताय माझ्या पाठीमागं. उत्तर तर बाबांनी दिलं, त्याच्या लक्षात नाही आलं, त्यांनी ऐकलं.
तो घरी गेला आणि घरी गेल्यानंतर विचार करायला लागला की मरणाच्या आदल्या दिवशी आपल्याला आता धार्मिकता करायची आहे, मरणाच्या आदल्या दिवशी उपदेश घ्यायचा आहे, मरणाच्या आदल्या दिवशी आपल्याला भक्ती करायची, त्या परमेश्वराला शरण जायचं आहे. आता त्याचं नियोजन करावं लागेल, त्याच्या शेड्यूलमध्ये आपल्याला ते लिखित ठेवावं लागेल. जे व्यावसायिक असतात, नोकरी असते, त्यांचं शेड्यूल असतं. सोमवारी कोणाकडे जायचं. आता जसं मी तरी आलो तरी नितीनदादा जे आहे इथले सेवेकरी त्यांनी सारं शेड्यूल टाकलेलं आहे की उदकाला सकाळी कोणाकडे जायचं, दुपारी कोणाकडं, संध्याकाळी कोणाकडं, त्याचं शेड्यूल केलेलं आहे 7 दिवसाचं 8 दिवसाचं जे बी असेल ते. तसं शेड्यूल असतं ना, तसं त्यांनी ते शेड्यूल लिहायला घेतलं आणि त्यांनी विचार केला का मरणाच्या आदल्या दिवशी आपल्याला ते अध्यात्म करायचं आहे, त्याचा आता शेड्यूल आपण तयार करू. त्याच्या लक्षात येतं की मरण कधी येणार हे विचारायचं राहिलं. आणि हे विचारून उपयोग नाही, कारण मरण कधी येणार हे बाबाला बाबाचं माहीत नाही, ते आपल्याला काय सांगणार. आणि म्हणून मरण आपल्याला उद्या येणार आहे याचा विचार करणं म्हणजे सत्वस्थ होणं. मी उद्या मरणार आहे याचं चिंतन करणं म्हणजे परमेश्वराच्या मार्गाला लागणं. सहजच विचार करा, तुम्हाला सांगितलं की उद्या तुम्ही मरणार आहात, तुम्ही काय कराल? नीट वागायला लागाल, जे व्यवहार आहे ते पुरे करायला सुरुवात कराल. एक गाव असतं, त्या गावामध्ये असाच एक थोडासा विचित्र एक मनुष्य असतो. त्याला व्यसन असतं, भांडखोर असतो, वाद करतो, सारे गाव त्याला कंटाळलेलं असतं, सारे विलास त्याच्यावरती केले जातात. मारून बघितलं, गोड बोलून बघितलं, सांगून बघितलं, काही उपयोग होत नाही. कारण एक वृत्ती असते, ती एक प्रवृत्ती असते, ती बदलू शकत नाही. सारं गाव कंटाळतं त्याला. आणि ते गाव कंटाळल्यानंतर, विलास खुंटल्यानंतर ते विचार करतात की आपल्या गावामध्ये एक मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये एक बाबा आपले आहे, त्यांच्याकडं काहीतरी याला विलास असू शकतो. तुमच्या मनामध्ये एक मानसिकता झालेली, साधू आहे म्हणजे साधूंना काहीतरी येतं, म्हणून प्रत्येक गोष्टीला उपाय विचारायची एक चढाओढ आपली झालेली असते. डोकं दुखलं तरी आपण विचारतो, कर्ज काढलं ते फिटत नाही म्हणून तरी विचारतो, त्याच्यावरही उपाय विचारतो. आणि मग आमची प्रवृत्ती कशी त्याच्यावरती तुम्हाला आम्ही उपाय सांगितले जातात. तिथंच अंधश्रद्धेला, कर्मकांडाला सुरुवात होत असते, तिथंच तुम्ही धर्मापासून दूर जाण्याची सुरुवात होत असते. ज्या गोष्टीला जो उपाय आहे तोच उपाय असतो, दुसरा उपाय नसतो. ते बाबांकडे जातात, बाबांना सर्व हकीकत सांगतात. बाबांच्या लक्षात येतं सारं गाव आपल्याला अत्यंत अपेक्षेपोटी आलेलं आहे, परंतु यांना मी कसं समजवू का जो विलास तुमच्या गावाकडे नाही आहे, तुमच्या कोणाकडे नाही आहे, तो माझ्याकडे पण नाही आहे. परंतु त्यांनी बाबांवरती जबाबदारी टाकून मोकळे झालेले. आता बाबांना सांगितलं ना, बाबा आता काहीतरी करतील. आता बाबांची जबाबदारी वाढली, ते विचार करायला लागले, टेन्शन यायला, ते अस्वस्थ झाले. आता ते जे स्मरण करताय, चिंतन करता, आपला देव भला आपलं भलं, त्या गावाने त्यांना लावलं कामाला. आता आपण जसं कामाला लावतो ना, तसं त्यांना कामाला लावलं त्या गावाने. ते आता त्यांच्या डोक्यात एकच का जे साऱ्या गावाच्या पुढं झुकला नाही, साऱ्या गावाला जेरी सांडलं, त्याला आता मी नीट कसं करणार. विचार करायला लागला, चिंतन करायला लागले. बाबा रात्र झोपले, झोप आली नाही, तळमळ करत 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 सकाळी सकाळी त्यांना एक आयडिया सुचली. आणि मग ते सकाळी उठले, आंघोळ पांघोळ केली, देवपूजा केली आणि सकाळी सकाळी त्याच्या घरी जाऊन धडकले. आता त्याच्या घरी चांगले चांगले जात नव्हते. अचानक बाबा त्याच्या घरी आल्यानंतर त्याला आश्चर्य वाटलं, घरच्यांना आश्चर्य वाटलं. बाबा काय आता खूप डेअरिंगनी गेले असं नाही, ते घाबरत घाबरतच गेले. काय सांगावं आता, आपला हा कसा स्वागत करल, कशा पद्धतीने स्वागत करल. परंतु मनोमन त्यांनी ठरवलं होतं, त्या पद्धतीनं ते गेले. त्याला आश्चर्य वाटलं. आता किती माणूस नालायक झाला तरी संस्कार थोडेफार असतात. ते म्हटले बाबा आलेले, कोणीच येत नाही आपल्या घरी, आपल्याला सर्व टाळतात. तर बसायला टाकलं. बाबा या बसा. कशी काय आले म्हणे, तुम्ही डेअरिंग कशी काय केली, धाडस कशी काय केली, आमच्याकडे चांगले चांगले येती नाही म्हणले. तुम्ही कशी काय आले? म्हणले काही नाही, मला एक निरोप द्यायचा आहे तुम्हाला, तो देण्यासाठी आलो आहे म्हणे, बाकी काही नाही, तुमच्याकडून काही अपेक्षा नाही, तुम्हाला काही सांगायचं नाही, तुमच्याकडून काही घ्यायचं नाही म्हणे. कसला निरोप? म्हणले आपल्या गावामध्ये जी ग्रामदेवता आहे, मंदिर आहे, ती देवता सकाळी सकाळी मला
स्वप्नात आली म्हटले, सकाळचं स्वप्न खरं ठरतं असं तुम्ही म्हणता, परंतु देवानी स्वप्न ते लटिका सांगितले. लक्षात घ्या, आपण सिद्धांत आचार विचार प्रणालीवर चालत असतो. मला कितीतरी भगिनींचे फोन येतात, बाबा असं असं सकाळी सकाळी स्वप्न पडलं, आता काय करू. देवानी स्पष्ट सांगितले स्वप्न ते लटिका, स्वप्न हे खोटं असतं म्हटले. मग ते खोटं आहे म्हटले, त्याच्यामुळे काय विचार करायचा. पण तरी कितीतरी फोन मला येत राहतात, का तर आपण अभ्यासक्रम आपल्याला माहीत नाही. म्हणले स्वप्न पडलं का तू 10 दिवसानंतर अशा अशा वारी 10 वाजता तू मरणार आहे म्हटलं. हा निरोप त्या देवतेने मला तुला द्यायला लावलेला आहे, तेवढं मी काम केलं, मी आता जातो. बाबा म्हटले जाऊ द्या, 10 दिवस का होईन, याची कटकट तर मिटली, काय करावं म्हटले. जाऊ द्या, ही आयडिया दिली, आता काय प्रयोग करायचा केलाय, बघू काय रिझल्ट भेटेल ते भेटेल म्हटले. आता त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल व्हायला लागला, कारण मरणाला कोण घाबरत नाही, मरणाला चांगले चांगले घाबरतात. पण आपल्या पक्षकारांनी श्रद्धेची व्याख्या केलेली, जे मरणाच्या दरवाजात सुद्धा ती श्रद्धा बदलत नाही, ती श्रद्धा, ती परमेश्वरावरची निष्ठा आपल्या तर बदलत राहतात. सकाळ दुपार संध्याकाळ आपण देव करतो, स्नान करतो, कालच येऊन गेलो, विडा वाहून गेलो, घरी जाताना ठेस लागली तरी आपल्या मनात पाल चुकचुकते, मी देव करायला आलो, देव करून गेलो, विडा ठेवला तरी का मला ठेस लागावी. लगेच आपल्या श्रद्धा बदलतात. काही खरं नाही हो, देवाचं खरं नाही, धर्माचं खरं. मी एवढं करते तरी मला का संकट यावे, का अडचणी यावेत. श्रद्धा बदलत राहतात आपल्या, सकाळी दुपारी संध्याकाळी भाव बदलत राहतात. भाव व्यभिचारी आहे, देवाने सांगितलेला आहे. परंतु मरणाच्या दरवाज्यात गेल्यानंतरही जो भाव बदलत नाही, जी श्रद्धा बदलत नाही, ती श्रद्धा असते, तो भाव असतो. हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि म्हणून त्या बाबांनी प्रयोग केला. तो आता सकाळी त्याचा उपक्रम काय होता, उठायचा, दारूच्या गुत्त्यावर जायचं, दारू प्यायचं, आणि कोणीतरी भेटलं भांडायला तर भांडायचा. दिवसभर त्याचा उपक्रम तोच. परंतु साऱ्या गावानी बाबाला कामाला लावलं, आणि बाबाने आता त्याला कामाला लावलं. मरणाला कोण घाबरत नाही. तो आता विचार करायला लागला, अरे मी 10 दिवसानंतर मरणार, मी मरणार. तो विसरून गेला मी सकाळी दररोजचा उपक्रम काय आपला. घरच्याही विचार करायला लागले की बाबा येऊन याला काय इंजेक्शन देऊन गेले, काय औषध देऊन गेले. हा भांडत नाही, शिव्या देत नाही, बोलत नाही, सकाळी लवकर पळतो जातो, तो जात नाही, काय करायचं. त्याचं चक्र चालायला लागलं. मरणाची त्याला भीती वाटायला लागली. आणि मरणाची भीती वाटत असताना त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल झाला. तो म्हणतो खूप लोकांना त्रास दिला, आता नाही त्रास द्यायचा. खूप लोकांचे पैसे घेतले, आता नाही बुडवायचे. मेल्यानंतर काय खरं असतं काय. मरणाची भीती कोणाला नसते. भीती असावी ती नरकाची. नरकाची भीती कोणाला नसते. महादाईसाला होती. महादाईसाला ते सर्व किडे मकुडे सर्व बघितल्यानंतर देवाला विचारतात की देवा हे काय आहे. म्हणजे नरक, यालाच नरक म्हणतात. महादाईसाला भीती वाटते, नको नको देवा मला याच्यात नाही जायचं. म्हणले याच्यात जावंच लागेल, पण जायचं नसेल तर त्याच्यावरचा उपाय मी सांगतो. ही तिचं होईजे तर चुके ती. तू माझी जर झाली, अनन्य भावे मला शरण आली, मी जे सांगितलंय ते जर केलं तर म्हटली जे चुकेल, अन्यथा तुमचं तर ते ठरलेलंच आहे. आणि आपली हॅबिट आहे, आपण अनेक वेळा त्याच्यातून जाऊन आलेलं, त्याच्यामुळे आपल्याला त्याचं काही वाटतच नाही. गुळगुळीतपणा आलेला आहे, पाण्यातल्या गुंड्यासारखा. पाण्यात दगड असतो, तो बाहेरून ओला दिसतो, परंतु फोडला तर कोरडा. तसं आपण अध्यात्मात आहे, धर्मात आहे, स्मरण करतोय, चिंतन करतोय, अभ्यास करतोय, सत्संग ऐकतोय, परंतु आपल्यावरती परिणाम होत नाही. परिणाम न झाल्यामुळं आपल्यामध्ये जो बदल व्हायला पाहिजे तो बदल होत नाही. का तर आपल्याला भीती वाटत नाही. देवाने तर सांगितलंय, येतं शरण आली या काही मरण असे शरण या म्हटले मला. मग तुम्हाला मरण नाही, मरण आलं म्हणजे जन्म आला, जन्म आला म्हणजे कर्म आला, कर्म आलं म्हणजे भोगणं आलं, नरक आलं, सर्वच आलं. तुम्हाला त्या रस्त्याला, जन्ममृत्यूच्या रस्त्याला मी जाऊ देणार नाही. मला फक्त शरण या. पण ते शरणागताचं जे आहे ते सुद्धा सिद्धांत आपल्याला पाळता येत नाही. त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल झाला. ज्याला त्यांनी त्रास दिला होता तो जाऊन माफी मागायला लागला. गावामध्ये चेंजेस दिसायला लागला. गाव म्हणता काय प्रकार आहे, बाबांनी काय याला इंजेक्शन दिलं, काय औषध दिलं का जे गावाला करता आलं नाही ते बाबांनी केलं. तो चिंतन करायला लागला. कॅलेंडर घेतलं, आजचा दिवस गेला, उद्याचा गेला, तिसरा गेला. ज्यांनी कर्ज काढलं त्याला पैसे द्यायला लागले, माफी मागायला लागला, घरी जाऊन रडायला लागला, बोलायला लागला. आमूलाग्र बदल झाला. आता तो एकच दिवसाचं चिंतन करतोय, 10व्या दिवसाचं 10 वाजेचं. तो दिवस मृत्यूचा ठरलेला आहे. त्याला वाटायला लागलं, लक्षात आलं, कारण साधू संतांवरती विश्वास असतो.
बाबा काय खोटे बोलतील का, बाबा काय कशाला सांगतील, म्हणून त्याची विश्वास बसला होता. बाबांनी तर आयडिया केली होती, परंतु त्याचा प्रॉब्लेम सॉल्व झाला होता, गावाचा प्रॉब्लेम सॉल्व झाला होता, पण बाबाचा प्रॉब्लेम वाढला होता. बाबाला माहिती आहे मी तर खोटं बोललोय, कधी ना कधी 10 दिवस होणार आहे, 10 वाजणार आहे, 11 वाजेला हा जेव्हा येईल आपल्याकडं तेव्हा काय करील, हा काय अडचण येईल. बाबाचं टेन्शन वाढलं होतं. बाबा हा शांत झाला होता आणि बाबा अस्वस्थ झाले होते. ते चिंतन करायला लागले होते, आता 10 दिवसानंतर काय होईल, काय होईल, काय होईल. 10वा दिवस उगवला. सकाळी तो आंघोळ पांघोळ करून मस्तपैकी नवीन कपडे, त्याला माहिती आहे आपण खूप त्रास दिलेला आहे, मेल्यानंतर आंघोळे घालता का नाही लोक, नवे कपडे घालता का नाही, काढून घ्या आपण आणि तयार राहा. समोर घड्याळ आहे, वाट बघत राहिले 10 वाजेची. बोलता 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 9:45 वाजले, 10 वाजले. 10 वाजल्यानंतर त्याला वाटलं आता आपण मरणार, आपण मरणार, आपण मरणार. 10 वाजून 5 मिनटं झाले, 10 वाजून 10 मिनटं झाले. तो म्हणतो अरे चिमटा घेऊन पाहतोय, आता अजून तर जिवंत आहे, काम मेलो नाही, घड्याळ पुढं असेल. दुसऱ्याला विचारतो का हो किती वाजले, म्हणले 10 वाजून 10 मिनटं, 10:30 वाजले. अरे काय प्रकार झाला, मी मेलो नाही. 10चा टायमिंग संपला, टळला. काय झालं, त्या सुखापेक्षा दुःख त्याला वाटायला लागलं. नेमकं झालं काय. आता त्या बाबांनाच विचारावं लागेल का ज्या बाबांनी आपल्याला येऊन सांगितलंय. बाबाचं इकडं टेन्शन वाढलेलं आहे. बाबा सकाळी उठून बसले, देवपूजा नाही, स्मरण नाही, चिंतन नाही, त्यांच्या समोर घड्याळ आहे. 10 वाजले, 10:15 वाजले, 10:30 वाजले. येईल कधी हा. बाबा वाटच पाहत येत आहे का, आणि तो येताना दिसला. बाबाचं टेन्शन वाढलं, BP वाढला. परंतु तेवढंच स्मरण करताना थोडासा आधार घेऊन बसले. ते देवाला म्हटले आता तुझंच काय आहे ते बघ. आणि तेवढ्यात बाबांना एक आयडिया पण सुचली. म्हटले ठीक आहे येऊ द्या, आता बघू काय करायचं. तो आल्यानंतर बाबांच्या पाया पडला, कारण त्याच्यामध्ये बदल झाला होता. पाया पडला, म्हणे बाबा तुम्ही सांगितलं होतं 10 दिवसानंतर 10 वाजेला मी मरणार आहे, 10:30 वाजत आले, 11:45 वाजले, मी का मेलो नाही. म्हणे मला सकाळी तुझ्याकडे यायचं होतं, परंतु गडबडीत येता आलं नाही, विसरलो मी. आज परत स्वप्न पडलं म्हणे सकाळी, तू 10 दिवस इतका चांगला वागला, इतका चांगला बोलला, इतका चांगला राहिला, त्या देवतेने सांगितलं मरण कॅन्सल. हा निरोप मात्र तुला देता आला नाही म्हणे. आता तू चांगला वाग, चांगला राहा म्हटले, नाही तर कधी बी मरण येऊ शकतं. आपण मरणाचं चिंतन करत नाही, त्याच्यामुळे आपल्यामध्ये बदल होत नाही. आपण मरणाचं चिंतन करण्यापेक्षा मी अनुसरणार आहे, मला देव प्राप्त होणार आहे, मला देव मिळवायचा आहे, याचं चिंतन आपण केलं पाहिजे. तेव्हा आपण दुसऱ्याविषयी वाईट वागणार नाही, दुसऱ्याविषयी वाईट बोलणार नाही, दुसऱ्याविषयी वाईट सांगणार नाही, वाईट चिंतन करणार नाही. आपण रज आणि तमातून वाहून सत्वस्थ होऊ, सात्विक निर्माण करू, सात्विकता निर्माण करू. आणि ही सात्विकता निर्माण झाल्यानंतर परमेश्वराच्या प्राप्तीचं जे रस्ता आहे, धार्मिकतेचा जो रस्ता आहे, त्यातलं अंतर आपण कमी करू. म्हणून आपण काय करायचं नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे करताना आपण कोणत्या विचारांनी करतोय यावरती अत्यंत मोठी गोष्ट असते. धर्म हा होकारात्मक आहे, नकारात्मक धर्म परमेश्वरांनी सांगितलेला नाही आहे. कोणतीही गोष्ट, कोणतंही सूत्र तुम्ही नकारात्मक मला शोधून दाखवा, तुम्हाला सापडणार नाही. कोणती लीळा नाही, कोणतं दृष्टांत नाही, कोणतं सूत्र नाही. होकारात्मक, पॉझिटिव्ह, वरच्या ऊर्ध्वगतीचा प्रवास करण्यासाठी दिलेलं साधन म्हणजे तत्वज्ञान आहे. आपण कसा विचार करतोय धर्म सांभाळताना, धार्मिकता सांभाळताना, त्या वचनाचा कसा आपण स्वीकार केलेला आहे, त्या आचाराचा कसा स्वीकार केलेला आहे, त्यावरती कुशलता कशी आपण वापरलेली, त्या कुशलतेतून आपण परमेश्वराला कसं प्राप्त करणार आहे, आपलं आपलं ते नियोजन आहे, ती आपली आपली विचारधारा आहे. कालच आपण बघितलं, आंधळा, मुका, बैरा, वेडा, पिसा याला धर्माचा अधिकार नाही. आता धर्म कशाचा अधिकार, धर्म सर्वाधिकारी जर जीव सांगितला आहे, परंतु सत्वस्थित जो होईल, जो जीव रजातून तमातून जो बाहेर पडेल त्याला तो अधिकार प्राप्त होईल. मग अधिकार कोणाकोणाला नाही याचेही सूत्र देवाने सांगितलेले आहे. जो आंधळा मुका आहे त्याला धर्माचा अधिकार नाही म्हटलं. मग आंधळा तो कोण, बैरा तो कोण, काल त्याचं विवेचन केलं आपण. आपण डोळसपणे धार्मिकता बघितली पाहिजे, धार्मिकता समजली पाहिजे, जाणून घेतली पाहिजे.
जे धर्माचं आहे तेच ऐकलं पाहिजे, जे धर्माचं आहे तेच बोललं पाहिजे, जे धर्माचं आहे तेच चिंतन केलं पाहिजे. अन्यथा असं करत नसेल तर आपला अयुक्त देह, नुसता इंद्रियांनी युक्त असणं म्हणजे युक्त नव्हे. आपली बुद्धी धर्माच्या अनुषंगाने आपण चालवत नाही ते बी अयुक्त. आपलं हृदय धर्माच्या अनुषंगाने चालत नाही, चिंतन करत नाही, विचार करत नाही, कुशळता नाही त्याच्यामध्ये, औदार्य नाही त्याच्यामध्ये, तर तो देह अयुक्त आहे. आणि अयुक्त देहामध्ये ज्ञान आणि प्रेम परमेश्वराला देता येत नाही. म्हणून आपल्याला युक्त व्हावं लागेल. आणि युक्त होणं म्हणजे आंधळं नसणं, वेडं नसणं, पिसं नसणं, बैर नसणं, मुक नसणं, परंतु कुठं केव्हा कधी काय बोलायचं याचा सेन्स आपल्याला समजून घ्यावा लागेल. याला मात्र धर्माचा अधिकार नाही म्हटलं. जीव सर्वाधिकारी आहे, सर्व जीव अधिकाराचे आहे, परंतु जो याच्यात बसतो त्याला मात्र धर्माचा अधिकार नाही म्हटलं. कर्म जडा भक्ती जडा, धर्माचा अधिकार नाही. जो कर्माने वेचलेला आहे, मी कर्म करीन कर्म करीन, कर्माचा सिद्धांत तर पूजनीय माईम भटांच्या पहिल्याच भेटीत देवानी निकाली काढलेला आहे. कर्मजड, मी चांगलं करतोय, मी चांगलं वागतोय, चांगलं बोलतोय, मला काय धार्मिकता करायची गरज आहे. म्हणून कर्मामध्ये जो अडकलेला आहे त्या कर्माच्या पलीकडचा जो धर्म आहे तो ज्ञानाचा आहे, आचाराचा आहे, तत्वाचा आहे, सिद्धांत आहे. हा समजून घेऊन जर त्यांनी ती क्रिया केली, त्या पद्धतीनंच आपली सातत्यपूर्ण वाटचाल ठेवली तर त्याला धर्माचा अधिकार आहे. अन्यथा त्यात अडकलेला त्याला धर्माचा अधिकार नाही. भक्ती जडाला धर्माचा अधिकार नाही म्हटलं. भक्ती जडतो कोण? कर्मराटीच्या अनुषंगाने सांगितलेले सूत्र, दैवराटीच्या अनुषंगाने आपल्याला ते समजून घ्यावं लागेल. भक्ती जड, सकाळी देवपूजा करतोय तासभर, संध्याकाळी देवपूजा करतोय, दत्तात्रय कवच पारायण चालू. मला प्रश्न कशाचे विचारतात, मी सांगून सांगून थकलो. पारायण कशाचं करायचं आणि कशाचं नाही करायचं, तरी प्रश्न येतात. बाबा आम्ही 11 वेळा करतोय, आता किती वेळा करू? 51 वेळा करू का 108 वेळा करू? पारायण म्हणजे प्रार्थना. ती प्रार्थना परमेश्वराकडे करायची. त्या प्रार्थनेतली ताकद आपल्याला निर्माण करून त्या परमेश्वराला आपल्यापर्यंत आणायचं. तर त्या परमेश्वराने सांगितलेले तत्वाचं पारायण करावं लागेल. सूत्रपाठाचं आपल्याला पारायण करायचं आहे. ते तुम्ही करत असाल, 9 प्रकरण दररोज करा. उरलेला वेळ सर्वच वाचायचं. सांगतो 9 प्रकरण दररोज पारायण करा. पण पारायण हा विधी म्हणून नाही करायचा आहे. सांगतो ना, सांगतो, माझ्या लक्षात आलं. 9 प्रकरण हे दररोज करायचं असतं, पण तो विधी नाही झाला पाहिजे. त्याच्यातही गुळगुळता येईल. 10 मिनिटात फटफट 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 सांगितलं आणि बात खतम झाली. ते आपल्या कानात आलं पाहिजे, आपल्या डोक्यात, आपल्या हृदयात घुसलं पाहिजे. 9 प्रकरण आपल्या धर्माची थीम आहे, हा पाया आहे. जोपर्यंत जो समजून घेत नाही तोपर्यंत धर्माची इमारत आपल्याला उभी करताच येत नाही, बांधताच येणार नाही. म्हणून त्याचं दररोज चिंतन आपल्याकडून झालं पाहिजे. दररोजचं एकच वचन घ्यायचं, त्याचं चिंतन करायचं. 8 दिवस चिंतन करायचं, 4 दिवस करायचं. जोपर्यंत त्यातलं मर्म आपल्याला कळत नाही, दुसऱ्या दिवशी दुसरं, तिसऱ्या दिवशी तिसरं, एकच वचन. खूप जास्त स्पीड नाही. उरलेला वेळ जर असेल तुमच्याकडं तर मग आचार करा. 9 प्रकरण आचार, मग दुसऱ्या दिवशी 9 प्रकरण आचार मालिका, 9 प्रकरण विचार, 9 प्रकरण विचार मालिका. परत हे करत असताना आता पावडे साहेब म्हणे त्यात मग महावाक्य म्हणायचं नाही का, निर्वचन म्हणायचं नाही का? सूत्रपाठातला महावाक्य हा एक भाग आहे. महावाक्य म्हणजे काय? जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर याचं कार्यकारण स्वरूप लक्ष. देवाने सांगितलं याच्या व्यतिरिक्त काही जाणणं असे म्हटले. ज्याच्यासाठी परमेश्वराने सृष्टी निर्माण केली, ज्याच्यासाठी परमेश्वराने अवतार घेतला, ज्याच्यासाठी बोध दिला, तेच जर तुम्ही वाचायचं नाही, तेच तुम्ही म्हणायचं नाही, तेच तुम्ही ऐकायचं नाही, तर मग करायचं काय? ऐकायचं काय? म्हणायचं काय? ही बी मानसिकता आहे, ही चुकीची मानसिकता आहे. महावाक्य वाचायला अडचण नाही आहे, समजून घ्यायला अडचण आहे. समजत नसेल तर समजून घ्यावं. जे तुम्हाला सांगतात की महावाक्य म्हणू नका, वाचू नका, 15 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही सत्संग घ्यायला सुरुवात केली आणि हे सूत्रपाठ मोफत वाटायला सुरुवात केली, त्यावेळेस तेच लोक तुम्हाला सांगत होते सूत्रपाठ तुमच्यासाठी नाही, सूत्रपाठ वाचू नका. सांगत होते की नाही? आज तुम्ही सूत्रपाठ वाचायला लागले तर म्हटले महावाक्य वाचू नका. महावाक्याच्या पोथ्या चालू आहे बघा. काल एक पोथी झाली, कुठं झाली?
आत्ता पोथी संपली ना एक, अहो नाशिकच्या अगोदरची साठेवाडी महावाक्य झालं की नाही? त्या महावाक्याला माईक लावलेला होता, मोबाईल तुमच्या हातात होते, रेकॉर्डिंग चालू होतं, ते आज टेलिग्रामवरती सारं महावाक्य ऐकायला येतं की नाही? आता तिथं काही चेक केलं होतं का कोणी उपदेशी आहे कोणी बिगर उपदेशी आहे? काय टेस्टर होतं का? एंट्री होती का त्या बिल्डिंग त्या आतमध्ये प्रवास करताना? तुम्ही उपदेशी का थांबा टेस्टर लावून पाहता, लाल लाईट लागली ओके जा आतमध्ये, ग्रीन लागली जा बाहेर, असं काही होतं का? स्पीकरवरती माईकवरती बोलल्या जाते महावाक्य, आणि मग तुम्हाला वाचायला काय अडचण आहे? तुम्हाला थांबवायचं कारण काय? हां, त्यांची तब्येत बिघडत असेल, बघा जे वारीलं ते नेकीचे, देवाचं सूत्र आहे, सिद्धांत आहे. जे नाही करायला लावलं ते करू नका, पण जे करायला लावलं ते कोणाचंच ऐकू नका. ती निर्णय क्षमता तुमची असली पाहिजे. देवानी याच्यासाठीच अवतार घेतला, याच्यासाठी सृष्टी निर्माण करून तुम्हाला बोध दिलेला आहे. देव सांगतात कोल्हापुरा मातापुरा न वाचावे, जाऊ नका. साधकांनी कुठं राहावं? म्हणजे महाराष्ट्री असावं. महाराष्ट्रात कुठं राहावं? मातापुरा कोल्हापुराला जाऊ नये म्हटले, सांगितलं की नाही? तिथं नाही जायचंय. मग पण तुमच्या डोक्यात काय नाही, एकदा जाऊन आलं तर काय फरक पडतो? आता काही भिक्षुक मला जाऊन आले, ते म्हटले आम्ही जाऊन आलो 10 दिवस स्मरण केलं तिथं. अरे बापरे, म्हटलं का बरं? देवाने तर वारलंय, देवाने सांगितलं नाही. आणि पक्षकारांनी तर त्याच्यामध्ये किती फोड केली, जर तो गेला त्याचं काय होईल, तो असं होईल ते तसं होईल, तर बरं म्हणजे आमच्यावर काहीच नाही झालं. म्हटलं मी चिंतन केलं यांच्यावर का नाही झालं? ज्याचे कपडे अगोदरच मळालेले त्याच्यावर अजून जर कलर टाकला तर काही फरक पडेल का? स्वच्छ कपडे असल्यावर थोडासा डाग तरी लगेच दिसून येतो. देवाने सांगितलं साधकाला विघ्न करती. मग साधकामध्ये तुम्ही बसता का? नामधारकही साधक आहे, वासनिकही साधक आहे, भिक्षुकही साधक आहे. काही होत नाही असं नाही आहे, परिणाम होतो. काहींना जाणवला काहींना नाही जाणवला, परिणाम होतो. मला माझा अनुभव मी सांगतो. साहित्य संमेलन होतं माहूरला, मला त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं. मला माहीतच नाही माहूरला. ते म्हटले नांदेडला या आणि मग तुम्हाला लोकेशन पाठवतो त्या पद्धतीने या. माहूरला लागूनच त्यांनी एक मंगल कार्यालय घेतलं होतं आणि तिथं कार्यक्रम ठेवला होता. त्यांनी काही सांगितलं नाही की माहूरला कार्यक्रम आहे. त्या लोकेशननुसार आम्ही डायरेक्ट तिथं पोहोचलो. जेव्हा गेलो तेव्हा कळलं की आपण माहूरमध्ये येऊन थांबलोय. मी त्यावेळेस तर वासनिक दशेत होतो. अरे म्हटलं इथं चुकीचं झालं, परंतु देवाचं काही हेतू असेल, मला तर काहीच माहीत नाही. पण मी आलोय, आता तिथं राहणं आलं, मुक्काम करणं आलं, सर्वच आलं आपलं करणं. मग आलोच येतं, स्थानं बी करून घेतले. परंतु त्याच्यानंतर मला एक जाणवलं, मी सत्संग घेताना फटाफट सूत्र जे सांगत होतो ना ते विसरायला लागलो. मी माझी थोडीशी जी बुद्धी आहे ती तीव्रता जी आहे ती कमी व्हायला लागली. ज्या आत्मविश्वासाने मी बोलत होतो ती कमी व्हायला लागली, मला जाणवलं. आणि मग मी एक तिथं निष्ठा आहे माझी, जे माझे विद्यागुरू आहे त्यांच्याकडे गेलो, प्रायचित्त केलं, स्मरण केलं, चिंतन केलं. आणि इथून पुढं मी असं करणार नाही हा शब्द देवाला दिला. तेव्हा मग माझी परत रुटीन चालू झाली. वासनिक दशेतला अनुभव हा. तुम्ही परिवार असाल, तुम्ही रस्त्यावर चालत असताना तुम्ही गाडीवर असाल तर तुम्हाला पाळावं लागेल. नाही पाळलं तर ॲक्सिडेंट होईल. त्याच्यामुळं कोणी पाळायचं कोणी नाही पाळायचं ही स्वतंत्रता आहे. पण देवाने नाही सांगितलं. कारण महावाक्य वाचू नये, महावाक्य बोलू नये असं देवाने तर कुठंच सांगितलं नाही. उलट महावाक्यामध्ये साऱ्या तत्वसिद्धांताचा, सर्व धर्माचा सार सांगितलेला आहे. बरं जे म्हणताय ना तुम्ही वाचू नये, त्यांनीच सूत्रपाठ छापले आणि विक्रीला ठेवलेले दुकानांमध्ये. हे तर तुम्हाला माहिती आहे. छापले कोणी? सूत्रपाठ सर्वात अगोदर कोणी छापले? एका भिक्षुकांनीच छापलेले, वासनिकांनी नाही छापले. वासनिकांपर्यंत सूत्रपाठच नव्हता.
वासनिकांना सूत्रपाठही माहीत नव्हता. तुम्हीच म्हणता वाचू नका, सूत्रपाठ छापून दुकानात विकायला ठेवायचे. त्याच्यामुळे असं काही नाही आहे. दत्तात्रय कवच, संकटहरण स्तोत्र, अजून काय काय तुम्ही करत आले ते बंद करून या भक्तिजडातून बाहेर पडून सत्वस्थ होऊन परमेश्वराच्या मार्गाला लागणं म्हणजे परमेश्वराच्या प्राप्तीचा उद्देश सफल करणं आहे. विषय खूप मोठा आहे आणि वेळ आपला आटपत आला आहे म्हणून मी पटपट सांगतो. राजसा तामसा धर्मी अधिकार नाही. जो राजस आहे तामस आहे त्याला धर्माचा अधिकारच नाही म्हटले. तुम्हाला सत्वस्थ व्हावं लागेल, त्याच्या बाहेर पडावं लागेल. हे राजसपण तामसपण काय आहे हे आपण दररोज अनुभवतो आहे. हृदय शून्यता धर्माधिकार नाही. देव बसलेले आहे, निरूपण चालू आहे, आचार्य आहे, नातोबा आहे, सर्व ऐकतात. बाजूला गेल्यानंतर आचार्य नातोबांना विचारतात की देवानी काय सांगितलं, म्हणजे माझ्या लक्षातच नाही, एक शब्द नाही लक्षात. म्हणे असं कसं काय, देवाकडे गेले म्हणले असं कधीच कसं काय झालं. म्हणजे हृदय शून्याला धर्मी अधिकार नाही. तुमच्या सर्वात जास्त मला फोन काय येतात, बाबा मी सूत्रपाठ वाचते, अभ्यास करते, सत्संग आहे, ते डोक्यातच राहत नाही, लक्षातच राहत नाही. आहे की नाही सर्वांचा प्रॉब्लेम. परंतु तुमच्या घराचा ॲड्रेस विसरले का तुम्ही कधी? तुमच्या मुलांचे नाव विसरले, तुमच्या नातींचे नाव विसरले, तुमच्या सुनांचे नाव विसरले. चुलत बहीण, त्या चुलत बहिणीची पोरगी, त्या पोरीचा पोराचं नाव तुम्हाला माहिती आहे. साऱ्या गावातल्या पोरांचे नाव, पोरींचे नाव तुम्हाला माहिती आहे. कोण काय करतं आणि कोणत्या कॉलेजला सारं माहिती तुम्हाला. पण मात्र धर्मातलं लक्षातही राहत नाही, माहिती नाही. तुम्ही कुठं वेद आहे, कुठं वेच आहे, कुठं आवडे त्याचं तुमचं चिंतन नाही म्हणून लक्षात राहत नाही. या गोष्टी हेतुपुरस्कर, यादृशशास्त्री हेतुपुरस्कर तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. सतत त्याचं चिंतन मनन करावं लागेल. एखाद्या लहान मुलाला तुम्ही सांगा की जा दुकानात जा आणि ही वस्तू आण, विसरू नको. ते काय म्हणतं बघा. न विसरण्यासाठी काय करतो ते, म्हणत 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 त्या दुकानापर्यंत जातो की नाही. त्याला भीती आहे, विसरायला नाही पाहिजे. ते लहान बाळ, त्याला कळतं मी विसरलो नाही पाहिजे, जे सांगितलं आईने ते बरोबर केलं पाहिजे. या देवानी आपल्याला सांगितलंय ते आपण विसरून जातो. का तर हृदय शून्यता निर्माण झाली, हृदय नाही राहिलं आपल्याला. आपल्या हृदयात भालत्याच गोष्टी आहे, बऱ्याच गोष्टी, भौतिक जगाच्या गोष्टी. हृदय शून्यता धर्म अधिकार नाही. आता जर तुम्हाला विचारलं काल काय आपण विवेचन केलं, किती सूत्र सांगितले, परवा काय सांगितलं, म्हणजे तुमच्या लक्षात राहत नसेल तर सत्संगाला 1 तास बसून उपयोग काय. तुमच्या डोक्यात एक एक ऐकाव, कानावर पडतं. नाही आठवत, ते वयोमानाने होतं पावडेसाहेब. त्याच्यावर उपाय एकच आहे, तुम्ही विसरत नाही काहीच. तुम्हाला आता जर विचारलं ना शिवसेनेचा जिल्हा अध्यक्ष कोण आहे, लगेच सांगाल तुम्ही. काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष कोण आहे सांगाल, आमदार कोण, खासदार कोण, किती मतांनी कोण पडला, कोणी कोणाचं काम केलं, या मंदिराची सुरुवात कुठून झाली, उद्घाटन कोणी केलं, सारं माहिती का नाही तुम्हाला. तर धर्माचं माहीत नाही. याचं कारण काय काय, त्याची ती आवडी निर्माण झालेली तुमची, तिथं वेचलेले. धर्माची आवडी असेल तर डोक्यात राहील, विसरणार नाही तुम्ही. बरोबर की नाही. म्हणून परमेश्वराचा धर्म आहे, ते इतकं मोठं तत्वज्ञान आहे. परमेश्वर चैतन्य इतका मोठा परमेश्वर, त्याचं तत्वज्ञान आहे तेवढंच मोठं. तेवढ्या मोठ्या प्रमाणातच आपल्याला चिंतन करावं लागेल, आठवण करावं लागेल, मनन करावं लागेल. जे जनावर असतात दिवसभर चारा खातात, रात्री काय करतात ते देव म्हणतात रवंत करतात, त्याचे मग धातू धष्टपुष्ट होतात. तुम्ही ऐकलंय पण याचं चिंतन करत नाही. आपल्या परंपरेमध्ये आटन विजन ऐकलंय का नाही. विजन म्हणजे चिंतन, एकांतात जाऊन. तुम्ही एकांतात कधी बसतच नाही आणि एकांत तुम्हाला भेटतच नाही. तुम्ही इथं बसले तरी तुम्हाला वेध लागला, आता बाबाचं कधी संपलन, कधी जाईल मी. कालचाच प्रयोग झाला. तुम्ही कुठं आहे, कसे आहे, याला अत्यंत महत्त्व आहे. ती एकाग्रता, ती स्वस्थ चित्तता, ती आवड, तोची व्हावा, तोची भेटावा. परमेश्वर मला सारे आवडतात, पण कोणाला मी आवडतो त्याला मी जाणवतो, त्याला मी प्रचितीला येतो, त्याला मी समजतो, त्याला कळतो. आणि आतलं जे आहे सुंदरता, स्वरूप जे आहे ते त्याला दिसतं म्हटलं. आपल्याला देव आवडतो का. आपल्याला जर देव आवडत असतं तर आपण स्वतःला विसरलो असतो. आपण स्वतःला विसरतच नाही.
त्याच्यामुळं देवाचं आपल्याला काही लक्षातच राहत नाही ना. अशा जीवाला धर्माचा अधिकार नाही म्हटलं. चिंतन जो करत नाही, मनन जो करत नाही, लक्षात जो ठेवत नाही, लक्षात ठेवा लागेल हेतू पुरस्कार. कारण हे ऊर्ध्वगतीचं आहे, नीचगतीचं आठवण ठेवावं लागत नाही. ते आपोआपच आपल्या डोक्यात राहतं, त्या फायली आपोआपच सेव्ह होत राहतात. आपल्याला त्याग करावा लागेल. त्याग कशाचा करावा लागेल? महादायसाने त्याग केला बघा वाराणसीला जाऊन. कशाचा त्याग केला? कोणाचा त्याग केला? द्वादशांचा त्याग केला. या द्वादशांमुळे जे माझं देवाचं सन्निधानातून मी बाहेर पडले, पहिले त्याचा त्याग म्हटलं. पहिले द्वादशाहून पाणी सोडलं देवाने. आपल्याला एकच पाणी माहिती आहे, एकच संकल्प माहिती आहे, अन्नदान पूजादान. देवानी काय सांगितलंय? अन्नदान पूजादान द्रव्यदान नाही. देव म्हणतात एक जन्म येत दिजो का मा, काय होईल ते पाहिजे. एक जन्म आपल्याला मागितला, तो जन्म तर आपल्याला देता येत नाही पुरा. 50 वर्ष तर झोपेत गेले, 25 वर्ष शिक्षणात करिअरमध्ये. आता या इथल्या कितीतरी लोकांचे प्रपंच झालेले, नाता नातीचे लग्न पाहिलेले असतील. इथून पुढचा जो राहिलाय थोडाफार, किती राहिला तो माहीत नाही, तोही देता येत नाही. तेवढी हिंमत नाही, संकल्प सोडता येत नाही, पळून जाता तुम्ही संकल्प सोडा. तेव्हा सांगितलं पुरुष होऊन असो, पुरुषार्थ आपला असला पाहिजे. संकल्पाचा तर पुरुषार्थ असला पाहिजे. बाकीचं पुढचं पाहू काय करायचं, तो सुद्धा पुरुषार्थ नाही. देव मिळवायला निघाले. देव मिळवणं सर्वात मोठं आव्हान आहे. ते प्राप्त करायचं तर हिंमत नाही. मग त्याग करावा लागेल. त्याग कशाचा करायचा? अविधीचा, वाईट विचाराचा, वाईट संगतीचा. त्याच्यावरती पहिले संकल्प सोडा. आपल्याला वाटतं हा संकल्प सोडला का मला भेटलं, यातून काही भेटत नाही. हा व्यवहार आहे. प्रीतीच्या ठिकाणी संकल्प नसतो, प्रेमाच्या ठिकाणी संकल्प नसतो. तुमच्या घरी पाहुणे आले, तुम्ही चहा देता की नाही, नाश्ता देता की नाही, जेवण देता की नाही, त्यांना सांगता का आम्हाला काहीतरी गोमटं भेटलं पाहिजे, घ्या संकल्प. आणि बाबा लोक आले जे स्वामी श्री चक्रांच्या परिवारातले आपले आहे, त्यांना म्हणते घ्या संकल्प, आम्हाला भेटलं पाहिजे. जर भेटलं नाही तर मग तुम्हाला देऊन काय उपयोग? कशासाठी द्यायचं तुम्हाला जर आम्हाला भेटत नसेल तर? हा व्यवहार झाला की नाही? प्रॉफिट पाहता तुम्ही, प्रॉफिट. नातेवाईकांच्या ठिकाणी प्रॉफिट नाही पाहते, म्हणते येतं आपलं आहे म्हणून आम्ही काय परके का? हां, मग ते कशासाठी? तुम्ही बिगर संकल्पाचे पैसे देत नाही म्हणून अडचण आहे. संकल्प आला तर मग पैसा येतो ना, सारा तिथंच येतो. आणि देवाने सांगितलंय द्रव्य अस्तित्व आहे. द्रव्याने जीवधर्मापासून जातो आणि त्याचाच सारा मोठ्या प्रमाणात वापर जर होत असेल तर आपण कुठं आहे? जितकं पाहिजे तितकं गरजेचं आहे तेवढं देव देणार आहे, देतोय, तेवढं असायला पाहिजे. परंतु एक्सेस कोणतीही गोष्ट ती घातक आहे धर्माच्या अनुषंगाने, म्हणून हे आपण विचार केला पाहिजे. आता प्रश्न बरेच मोठे आहे. कोणत्या विचारांनी तुम्ही करताय, कोणत्या प्रकारे तुम्ही धर्म सांभाळताय, समजून घेताय. थोडासा विषय बाकी राहिला, परंतु वेळेचं बंधन असल्यामुळे मी तो पुढं नेत नाही. धर्माचा अधिकार सर्वांना आहे, परंतु कोणाकोणाला नाही. आपण त्यात बसतो की नाही याचा विचार करा, याचं चिंतन करा, मनन करा, ते शोधण्याचा प्रयत्न करा आणि तेच मिळवण्याचा प्रयत्न करा. देव तुमचा आहे, देव तुम्हाला भेटेल. देव तुम्हाला भेटण्यासाठीच आलेला आहे. काल आता त्या एका ताईंनी प्रश्न विचारला होता का देव एका जन्मात भेटेल का? देवानी सांगितलेल्या त्या चौकटीत जर आपण राहिलो तर भेटेल, नाही राहिलो तर कसं भेटेल? ज्यांनी वर्षभर अभ्यासच केला नाही त्याला विचारायचं तू पास होशील का? कसं जमेल? आणि एकाच वेळेस पास होशील का? ज्यांनी अभ्यास केला आहे त्याला आपण कधीच विचारत नाही पास होशील का, त्याला म्हणतो आपण किती टक्के पडेल, किती टक्केवारी. तो म्हणतो 98 ची टार्गेट आहे, परंतु 1-2 टक्क्याचा फरक पडू शकतो. त्याला कधीच आपण म्हणत नाही पास होईल का, कारण त्यांनी अभ्यास केलेला आहे, कॉन्फिडन्स आहे. तुम्ही बी जर आचार केला तर भेटेल देव. न भेटण्याला काय? देव न भेटण्यासाठी थोडी आलेला आहे, देव भेटण्यासाठीच आलेला आहे. देवाला तुम्हाला तर प्रेमच द्यायचं आहे, परंतु त्याच्यासाठी बदलाची परमेश्वराला अपेक्षा आहे. आपल्यामध्ये बदल होत नाही. तो बदल आपण जर करून घेतला तर तो ऊर्ध्वगतीचा बदल परमेश्वरापर्यंत आपल्याला घेऊन जाईल आणि तो बदल अपेक्षित आहे. याच्यावरतीच आपण चिंतन करत आहोत.
धर्म कशात आहे, धर्म काय आहे, धर्म कशात नाही आहे याचं चिंतन जर केलं तर मग त्यात लीळा येतात, सूत्र येतात, दृष्टांत येतात, सर्वच येतं, त्यात सर्व समावेशक येतं आणि तुम्हाला समजण्यासाठी वेगळी उदाहरणं पण दिल्या जातात. त्याच्यामुळं सत्संगातून काय घेऊन चालले, तुम्ही कसे घेऊन चालले, त्यावरती किती ठाम आहे, सातत्यपूर्ण चालण्यासाठी किती तुमची मानसिक तयारी आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. सत्संग घ्यायला महत्त्व नाही, सत्संग ऐकल्याला महत्त्व नाही, सत्संगाचा तून काय आउटपुट भेटला आपल्याला हे महत्त्वाचं आहे. ते आपण घेऊ आणि शेवटच्या दिवशी त्यावरती परत चिंतन पण करू. काही प्रश्न असेल तर कालचाच एक प्रश्न आहे साहेबांचा, त्यावरती पहिले आपण विवेचन करू. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.